Hello, student. Good morning to all. Today we will see our next chapter, that is number 16, Young Scientist, Part 1. If we observe the things around us carefully, sometimes we get to see some very interesting things. आपण जर आपल्या आजूबाजूला जर चांगलं निरीक्षण करून बघितलं तर काही गोष्टी खूप इंटरेस्टिंगली आपल्याला दिसतात. They seem like magic tricks when people do not understand the reason behind them. आणि त्या एक मॅजिक ट्रिक सारखं काम करतात, पण आपल्यासारख्या व्यक्तींना त्या गोष्टी लक्षात येत नाही. त्याच्या मागचं कारण काय आहे ते पण लक्षात येत नाही. Here are two interesting experiments for you that appear to be magic. आणि इथे दोन असे एक्सपेरिमेंट्स दाखवणार आहेत ज्यातून तुम्हाला मॅजिक कळेल की जादू काय असते किंवा कशी होत असते जादू, ते तुमच्या लक्षात येईल. When you study science, you will find the explanation of these tricks. आणि जेव्हा तुम्ही सायन्समध्ये अभ्यास करता तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी मिळतं. अ व्हॅनिशिंग ट्रिक. व्हॅनिशिंग म्हणजे काय? गायब होणे. तर काय गायब होणार आहे ते आपण बघूया. व्हॉट यू नीड. काय पाहिजे तुम्हाला? वॉटर, पाणी. अ फ्यू पीसेस ऑफ कलर पेपर. कलर पेपरचे काही तुकडे. अँड अ ग्लास. एक ग्लास हवा आहे. द ग्लास शुड हॅव स्मूथ साईड्स. आणि त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या कशा आहे? प्लेन असाव्या, स्मूथ असावे, त्यावर डिझाईन वगैरे नसावे. व्हॉट यू डू. काय करायचं तुम्हाला? प्लेस अ फ्यू पीसेस ऑफ कलर पेपर ऑन अ टेबल. जे कलर पेपर आहे त्याचे पीसेस टेबलवर ठेवायचे आहे. पुट द एम्प्टी ग्लास ऑन टॉप ऑफ द पीसेस. रिकामा ग्लास त्या तुकड्यांच्या वर ठेवायचा आहे. यू कॅन सी द पीसेस क्लिअरली थ्रू द ग्लास. आणि ग्लासच्या आतून बघितलं तर तुम्हाला ते पेपरचे तुकडे दिसतील असं ठेवायचं आहे. स्लोली अँड केअरफुली पोर वॉटर इन टू द ग्लास टिल इट इज फुल. आणि आता काय करायचं आहे की त्या ग्लासमध्ये एकदम हळूहळू पाणी भरायचं आहे पूर्ण फुल होईपर्यंत. कॅन यू सी द पीसेस नाव. आता तुम्हाला ते पीसेस दिसत आहे का खाली? दे हॅव व्हॅनिश्ड. नाही दिसत, ते गायब झाले. लिफ्ट द ग्लास केअरफुली. ग्लास हळू उचलायचा आहे. यू विल सी दॅट द पीसेस ऑफ पेपर आर स्टील देअर. आणि मग तुम्ही बघाल की त्या ठिकाणी जे पीसेस ऑफ पेपर आहे ते त्या ठिकाणी आहे. मग दिसत का नाही? pour out the water and place the glass on the top of the pieces. तर त्या ग्लासातलं पाणी कमी करायचं आहे थोडं आणि मग बघायचं आहे. they are visible. place the glass on top of the pieces, they are visible. आणि थोडं कमी केल्यानंतर बघायचं आहे की दिसतंय की नाही. पाणी थोडं कमी केल्यानंतर आपण ते जे पीसेस ऑफ पेपर आहे ते आपल्याला दिसतात. नोट दॅट इफ यू पुट द पीसेस ऑफ पेपर इन द वॉटर इन द ग्लास दे डू नॉट व्हॅनिश. जर तुम्ही ग्लासच्या आतमध्ये जर पेपरचे पीसेस टाकले तर ते व्हॅनिश होणार नाही. त्यामुळे पेपरचे पीसेस जे ग्लासच्या खाली हवेत. ओके, सी द नेक्स्ट पार्ट बी. मेक द पेपर रन. पेपर म्हणजे काय? PEPPER. पेपर म्हणजे काळी मिरी. काळी मिरी माहिती आहे ना तुम्हाला? गोल गोल असते काळी मिरची. दॅट इज कॉल्ड पेपर, ब्लॅक पेपर. सो व्हॉट वी हॅव टू डू? मेक द पेपर रन म्हणजे काळ्या मिरीला कसं पळवायचं ते आपण बघणार आहोत. व्हॉट यू नीड. काय पाहिजे आपल्याला? अ क्लीन सॉसर. सॉसर म्हणजे काय? बशी. वॉटर, पाणी. पावडर पेपर, काळी मिरीची पावडर. अ ड्रॉप ऑफ लिक्विड सोप. आणि लिक्विड सोप माहिती आहे ना? विम लिक्विड सोप किंवा दुसरा कोणताही लिक्विड सोप असेल तर तो एक थेंबर पाहिजे आपल्याला. व्हॉट यू डू. काय करायचं आहे? पोर वॉटर इन टू द सॉसर. ती जी बशी आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे. स्प्रिंकल पेपर इव्हनली ऑल ओव्हर द वॉटर. आणि जी पेपरची जी पावडर आहे ती सर्व पाण्यामध्ये टाकायची आहे, पसरून टाकायची आहे, स्प्रिंकल करायची आहे. पुट युअर फिंगर इन टू द वॉटर. व्हॉट हॅपन्स. आपली जो बोट आहे त्या पाण्यात ठेवायचं. काही झाला का? नाही, काहीच होत नाही, नथिंग. नाव पुट अ ड्रॉप ऑफ लिक्विड सोप ऑन युअर फिंगर. आता लिक्विड सोप घ्यायचं आहे बोटाच्या फिंगरवरती
डिप द सेम फिंगर इन टू द वॉटर, आणि तेच बोट सेम तुम्ही पाण्यामध्ये बुडवायचं आहे. व्हॉट हॅपन्स, काय होतं आहे? वॉच ऑल द पेपर रशेस टू द एजेस ऑफ द सॉसर. आणि आपल्याला काय दिसतंय की जे पेपरचं जे काही पावडर होती किंवा जे काही तुकडे होते एकदम छोटे छोटे, ते कुठे पळत आहे? ते सॉसरचे जे की एजेस आहे, म्हणजे जे किनारे आहे, काठ आहे, काठाकडे पळत असतात. So what today you have to do, you just do this experiment and send me video. This is today's homework. Okay, do this both the experiments and send me. You just make video of your experiments and send me on WhatsApp, YouTube. This is today's your homework. Okay, have a nice day, take care, bye.